सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, आज आपण पाहणार आहोत. आपण वेगवेगळ्या प्रकारची भक्ती करत असतो. कधी कधी मनुष्य पाण्यामध्ये भक्ती करतो, कधी कधी ढगांमध्ये हवेत उडताना भक्ती करतो, कधी कधी घरामध्ये राहून भक्ती करतो, कधी कधी जंगलामध्ये जातो भक्ती करायला. हे योग्य आहे का बरं? आताचा हा कलियुग आहे ना. भगवंत दत्तगुरूंनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बरं? या कलियुगातील मनुष्याला आहे ना, संसारामध्ये राहून तू भक्ती केलीस ना, तरीसुद्धा ती भगवंतापर्यंत पोचणार आहे. म्हणजे खरी भक्ती करण्यासाठी कोणतंही बाह्य साधन आवश्यक नाही. सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे काय आहे बरं? शुद्ध मन, श्रद्धा आणि प्रेमच आहे ना. मनापासून देवाचं नामस्मरण घ्या. जय सद्गुरू श्री विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणा. प्रार्थना करा, चांगलं आचरण आणि सत्य बोला, गरजू लोकांना मदत करा. अहंकार, मत्सर, द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करा. हीच खरी भक्ती आहे ना, नाहीतर दुसरी काही भक्ती आहे का? संत तुकाराम महाराजांनी आहे ना, सुंदर असं वर्णन केलेलं आहे. भावे गेले देवापाशी, त्यासी देव भेटे. म्हणजे काय बरं? याचा अर्थ असा होतो, देवाला बाह्य दिखावा किंवा महागडी पूजा अजिबात नको आहे. भाव आणि प्रेमानं केलेली भक्तीच आहे ना, ती भगवंताला प्रिय असते. तुम्ही विठ्ठल भक्ती करत असाल ना, तर रोज काही मिनिटे मनापासून रामकृष्ण हरी किंवा श्री विठ्ठल विठ्ठल म्हणा, या नामाचा जप केला ना, तरी तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, तरी तुमच्या जीवनामध्ये समाधान आणण्यासाठी योग्य आहे. पण आपण तसं करतो का बरं? कधीच तसं करत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, अहंकार हा दूर कधी होईल बरं? खरी भक्ती कधी घडेल बरं? जेव्हा तो भगवंताचं नामस्मरण संसारामध्ये असून करेल, तेव्हाच हे घडेल ना. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणा श्रीरामाचे नाम स्मरावे, अहंकार सर्वथा दूर करावे. दया क्षमा शांती अंतरी धरावी, तेणे जीवन सार्थक करावे. म्हणजे हे रामनामाचं स्मरण आहे ना, नम्रता, दया आणि क्षमा हेच खरं जीवनाचं मूल आहे ना. पण मनुष्याला कळतं का बरं? बघा, वाटेमध्ये कुठे असा कुत्रा असेल, कुठे गाय असेल, कुठे एखादं जनावर असेल, कुठे साप असेल, कुठे निवांत वृक्षाखाली थंड हवेमध्ये बसलेला दिसला ना, लगेच दगड घेईल, लगेच काठी घेईल आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करेल. ही तुमची खरी भक्ती आहे का बरं? बघा, हे जीव आहेत ना, मनुष्याला कधीही त्रास देत नाही. मनुष्य त्यांना स्वतःहून त्रास देण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच ते मनुष्याचं कधी कधी चावतात ना. ते काय चावतात बरं? त्यांच्या तुम्ही वाटेला गेलात ना, मग ते तसे राहतील का बरं? कधीच नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये चांगली संगती असेल ना, तर आपण हे सर्व करणार नाही. पण आपण मात्र दुर्जनाची संगती करावी. आणि मग आपल्यासोबत आपण जे करू ना, तो चक्राचा फेरा आहे ना, व तो आपल्यासोबत रिंगण घालतो. जशाच तसं होणारच ना. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मना सजना संगती धरावी, दुराचार संगती सर्वथा टाळावी. ज्या संगतीने भक्ती वाढे, तीच संगती आयुष्यभर धरावी. म्हणजे ज्या संगतीनं चांगल्या लोकांनी जर संगत ठेवली ना, तर आपले जीवनसुद्धा समाधानी होऊन जातं.
वाईट संगती टाळल्यानं मन शुद्ध राहतं ना आणि भक्तीसुद्धा वाढते. पण हे मनुष्याला समजेल कसं? जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण होत नाही तोपर्यंत समजेल का बरं? अजिबात समजणार नाही. समर्थांनी आपल्या प्रत्येक मनाच्या श्लोकामध्ये आहे ना, या मनुष्याच्या मनाचं वर्णन केलेलं आहे, मनुष्याच्या मनाला जागं केलेलं आहे. तरीसुद्धा त्याकडे मनुष्य लक्ष देतो का बरं? कधीच देत नाही. बघा, एक सुंदर अशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एक श्रीमंत माणूस रोज मंदिरामध्ये जाऊन मोठमोठ्या देणग्या देत असे. त्याला वाटायचं मी खूप मोठा भक्त आहे. त्याच मंदिरामध्ये एक गरीब शेतकरीही रोज यायचा. त्याच्याकडे अर्पण करायला काही नसायचं. तो फक्त विठ्ठलाच्या चरणी हात जोडून म्हणायचा, हे देवा, माझ्याकडे देण्यासारखं काहीही नाही. माझं मन आणि माझी भक्ती तुला मी अर्पण करत आहे. एके दिवशी मंदिराच्या पुजाऱ्याला स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान आले आणि म्हणाले, मोठ्या देणग्यांपेक्षा मला त्या गरीब भक्ताचं निर्मळ मन अधिक प्रिय आहे. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांना दोघांची ही गोष्ट दोघांनीही सांगितली. श्रीमंत माणसाचा अहंकार दूर झाला. त्याला समजलं देवाला संपत्तीपेक्षा भाव, नम्रता, निष्काम भक्ती अत्यंत प्रिय असते ना. या कथेतून आपण बोध काय घ्यावा बरं? देवाला सोनं चांदी नको, शुद्ध मन, प्रेम, श्रद्धा हवी ना. अहंकारानं केलेली पूजा लहान ठरते, तर भावानं केलेली भक्ती थेट भगवंतापर्यंत पोचते ना. म्हणून मनुष्याला आहे ना, जर तुम्हाला मनापासून भक्ती करायची असेल तर कशाचीही गरज नाही. तुम्ही शेतामध्ये काम करता करता सुद्धा भक्ती करू शकता. तुम्हाला संत सावतामाळी माहीत आहेत का बरं? सावतामाळी होते ना, हे शेती करून पोट भरत असायचे. सावतामाळी हे शेती करून पोट भरणारे एक भक्तच होते ना. त्यांचा पांडुरंगावर आणि पांडुरंगाचा त्यांच्यावर खूपच लोभ होता. बघा, मनुष्याचं जर कुठे लोभ असावा ना, तर भगवंताप्रती लोभ असावा. पण आपण मात्र आपला लोभ कशामध्ये असतो बरं? या क्षणिक पैशामध्ये. म्हणून आपल्याला अधोगती लाभते ना. बघा, तो सावतामाळी अभंग रचनाही करत असत ना. काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज त्यांचे फक्त 37 अभंगच जात आहेत, पण तेवढेही पुरेसे आहेत ना. भक्ती शिकायला त्या अभंगाचं सार हे तो प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतोच ना. संत सावतामाळी यांचा जन्म आहे ना इसवी 1250 आणि समाधी इसवी 1295. म्हणजे अवघं 45 वर्ष आयुष्य. ते एक मराठी संत कवी होते ना. आरण तालुका, माढा जिल्हा, सोलापूर हे सावताबांचं गाव होतं. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होते. ते पंढरीचे वारकरी होते ना. त्यांना 2 मुलं होती, पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करत असत, पंढरीची वारी करत असत. त्यांचा विवाह त्याच पंचकृषीतील सदुमाळी यांच्याशी मुलीशी झाला होता. या दाम्पत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला आणि घराण्याचं मूळ गाव मिरज संस्थानातलं ओसे होतं. दैवी माळी आजोबा अरण या गावी स्थायिक झाले. सावतामाळी यांचे भेंड गावच्या भाणवसे रुपमाळे यांच्या घराण्यातील जणाई नावाच्या मुलीशी लग्न झालं आणि तिनं उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी 2 अपत्ये झाली. संत सावतामाळी यांची एक लोककथा अशी आहे. सावतामाळी त्यांच्या शेतात गव्हाचं पीक घेत असत. एक वर्षी भरपूर पीक आलं होतं. त्याचं सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांची दिंडी त्यांच्या शेतावरून जात असताना त्यांनी थांबून त्यांना भोजन घातलं.
सगळ्या भोजनानं खुश झाले. मग मनोमन दुःख होतं, कारण त्या वारकऱ्यांच्या गावी दुष्काळानं पिकं नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी संत सावतामाळी यांना विनंती केली की आम्हाला थोडं थोडं धान्य द्या ना, घरी न्यायला सुद्धा द्या. संत माळी यांनी बायकोला विचारलं. तेव्हा बायको म्हणाली, यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य, मग आपण वर्षभर काय खायचं बरं. तेव्हा तिला ते म्हणाले. त्यानं तिच्या डोळ्यामध्ये पाणीच आलं. तो म्हणाला, हे बघ, जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो. तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटामध्ये आपण दाणे पेरले ना, तर आपल्याला तो उपाशी ठेवेल का बरं. माऊली हे वाक्य साधा संसारी नाही बोलू शकत. त्यांनी सर्व धान्य वाटून दिलं ना. धान्य वाटणाऱ्या या दाम्पत्याला हसायला सारा गाव आला होता. नको नको ते बोलत होते, कुटाळक्या, चेष्टा, टोमणेगिरी, पण हे आपले शांत होते. सारं धान्य वाटून संपवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरुवात केली, पण त्यांच्याकडे पेरणी करायला धान्य शिल्लक नव्हतं. गावामध्ये उसनं मागायला गेला तरी कोणी दिलं नाही. एकानं मस्करीनं त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला आणि म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवून वर्षभर रोज खायला तुला पुरतील. सावता महाराजांनी त्या बिया घेतल्या आणि खरोखर पेरणीला सुरुवात केली. सारा गावच हसत होता, कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत. त्या वर्षी सावता महाराजांच्या शेतामध्ये एक माणूस बसेल एवढं मोठे मोठे कडू भोपळे लागले वेळींना. साऱ्यांना आश्चर्य वाटलं की असं कधी होतं का बरं. पण मग त्यावरून ते सावताची मस्करी रोजच करत असत. कडू भोपळ्यांची राखण करण्याची गरजच नव्हती, कारण कोण चोरणार ते. पण तरीही रोज सावता महाराज शेतावर जाऊन राखण करत, भजन करत. असे पांडुरंगाचे दुसऱ्यांच्या शेतात थोडी तरी मोलमजुरी करून मग ते घरी येत असत. बघा, होता होता लोक विचारू लागले, तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार. एके दिवशी भाजी करायला सावता माळी महाराज यांनी एक भोपळा घरी आणला. सावता महाराजांच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य झालं, संपूर्ण भोपळा तयार गावाच्या टपोऱ्या दाण्यांनी भरलेला होता. ते सगळे गहू सारवलेल्या जमिनीवर सांडले. सावता महाराजांचे डोळे पाणावले. किती रे देवा तुला माझी काळजी. मग दुसऱ्या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले. मात्र ही बातमी सगळ्या गावात पाण्यासारखी पसरली. सगळेजण हा चमत्कार बघायला येऊ लागले ना. कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे. ही बातमी त्यावेळेस जवळच्या मुळखावर असलेल्या राजाच्या कानावर गेली. तो स्वतः आला. सावता माळ्याला तो भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून तो राजाही गैवरला. नमस्कार करून म्हणाला, धन्य तुमची भक्ती. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावर भक्तीचं कर्ज चढतं. भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी देवाचाही देव करतो ना, भक्तांची चाकरी करतो. आपण सगळे कडू भोपळेच असतो ना. कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं ना की आपल्या हृदयामध्ये भक्तीचं गव्हाणे दाणे तयार होत असतात. हा सगळा विठ्ठल नामाचा महिमा आहे ना. सावता शब्दार्थ अर्थ. सावता म्हणजे खरं तर शुद्ध चरित्र. सज्जनापण सावता हा भाववाचक शब्द आहे ना. सभ्यता सावधपणात याचा अर्थ होतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना. जसं की सावता माळ्यानं आपल्या शेतामध्ये राहून ईश्वराशी जणू काही मैत्रीच केली होती ना. जणू काही सावता माळ्यानं म्हणावं आणि ईश्वरानं तिकडून करावं. बघा, म्हणजे भक्ती आहे ना. भक्तीसाठी काही पैसा लागतो का बरं? अजिबात नाही. तुम्ही जर मनामध्ये ठरवलं ना तर बघा, जो पैसा बघा आपल्याकडे येतो ना तो ईश्वराच्या कृपेनेच येत असतो ना. जर
जो पैसा निर्माण करणारा, ही सृष्टी निर्माण करणारा आपल्यासोबत असेल तर आपलं जीवन गरिबीमध्ये असेल का बरं? अजिबात असणार नाही. तुम्हाला आठवण करून देतो त्या सुदाम्याची. जेव्हा सुदामा भगवंताला श्रीकृष्ण स्वारींना भेटला ना, तो सुदाम्याच्या झोपडीचं काय रूपांतर झालं बरं? आजही प्रत्येकाला ते माहीत आहे. पण माणूस आठवून सुद्धा डोळ्यावर झापड असल्यासारखा वागतो. मग तुमच्या जीवनात अवगुण झाल्याशिवाय राहील का बरं? म्हणून बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये जर गुरु नसेल ना, तर मनुष्य अवगुण करायला तयार होतो. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला शिकवण्यासाठी कोणी नसतो. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, गुरु असावाच लागतो. आता गुरुपौर्णिमा आलेली आहे ना, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनुष्यानं एकच लक्षात घ्या, जर तुम्हाला गुरु नसेल ना, तर आपण गुरु करून घ्यावा. बघा, गुरु भरपूर लोक म्हणतात की गुरु का असावा, याची कारणं तुम्हाला मी सांगतो. योग्य मार्गदर्शनासाठी आहे ना, साधना, भक्ती आणि आध्यात्मिक अनेक शंका येतात ना, गुरु त्या दूर करून योग्य दिशा दाखवत असतो. पुस्तकातून ज्ञान मिळतो, पण हा अनुभवी गुरु ते जीवनात कसं उतरावावं हे शिकवतो ना. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये गुरु असावा. साधनेतील भ्रम, अहंकार, चुकीचा मार्ग ओळखून सावध जो करतो ना, त्याला गुरु म्हणतात. गुरु शिष्याला चांगले गुण, संयम, विवेक, नम्रता वाढवण्यास मदत करतो ना. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये गुरुचा असलाच पाहिजे, तर मनातील पूर्ण प्रश्न बाहेर जातात. अनेक भक्त संतांचे ग्रंथ, अभंग, भगवद्गीता स्वतः ईश्वरालाच आपला गुरु मानून साधना करतात ना. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्याचा शोध, प्रामाणिक साधना आणि सदाचार यामध्येच आहे ना. बघा, संत कबीर यांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताय. म्हणजे गुरु आणि गोविंद दोघे समोर उभे असतील तर आधी गुरूंना वंदन करावं, कारण गुरूंनीच गोविंदाचा मार्ग दाखवला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, बघा, वेगवेगळे संत येऊन गेले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी, या संतांनी आपल्याला काय सांगितलं बरं? गुरुचंच मार्गदर्शन केलं ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, गुरु असेल ना, तर जिथे जिथे आपल्या चुका होतात ना, तिथे आपल्याला स्पष्टपणा, सत्यता दाखवण्याचं ते विचार करत असतात. प्रत्येक वेळी आपल्याला अहंकारापासून वाचवतात ना. थोडक्यात जो गुरुचं शिष्य ऐकतो ना, तो समाधानीसुद्धा होतो ना, आणि तो विद्यासुद्धा ग्रहण करतो. म्हणून प्रत्येक शिष्यानं गुरुचं ऐकलंच पाहिजे. बघा, खरा शिष्य कोण समजावा, आता आपण एक छोट्याशा उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एकदा एका गुरुकडे अनेक शिष्य शिक्षण घेत होते. एके दिवशी गुरूंनी प्रत्येक शिष्याला एक एक केळं दिलं आणि म्हणाले, हे केळं अशा ठिकाणी जाऊन खा जिथे तुम्हाला कुणीही पाहणार नाही. सर्व शिष्य वेगवेगळ्या ठिकाणी जातात. कोणीही जंगलात, कोणीही गुहेत, तर कोणीही बंद खोलीत, तर कोणीही आपल्या घरामध्ये जातं. केळं खाऊन परत येतात. पण एक शिष्य केळं न खाताच परत आला. गुरूंनी विचारलं, तू केळं का खाल्लं नाहीस बरं? शिष्याने नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, तुम्ही सांगितलं होतं की कोणीही पाहणार नाही अशा ठिकाणी खा, पण मी कुठेही गेलो तरीही परमेश्वर मला पाहत असतो. मला भगवंत मला दिसतो. त्यामुळं मला असं एकही ठिकाण सापडलं नाही. हे ऐकून गुरूंना खूप आनंद झाला. त्यांनी सर्व शिष्यांना सांगितलं, यालाच खरी साधना म्हणतात. ज्याला प्रत्येक क्षणी परमेश्वराची जाणीव असते ना, तोच खरा शिष्य असतो. म्हणजे
बघा तिथे 10-15 शिष्य होते, पण ज्याने मनापासून गुरुत्व पत्कारलं ना, त्यालाच भगवंताची प्रचिती सुद्धा येते ना. म्हणून आपल्या जीवनात सुद्धा गुरुचं महत्त्व एवढं आहे ना, भगवंताप्रमाणे आहे. देव सर्वत्र आहे. गुरु शिकवण समजून घेऊन आचरणात जर आणली ना, तर आपल्या जीवनामध्ये भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा, प्रामाणिकपणा, विवेक हे शिष्यांचे खरे दागिने आहेत ना. पण आजच्या या कलियुगामध्ये बघतो वेगवेगळ्या प्रकारचे बंडखोर साधू संत आपण पाहतो. साधू संतांचा वेश धरून लोकांना फसवतात ना. पण आजच्या या कलियुगातले हे स्वतःला साधू संत म्हणतात ना, स्वतःला महंत म्हणतात, ते किती दिवस टिकणार आहेत बरं? आपले साधू संत होते, त्यांनी स्वतःला कधी संत म्हटलं का बरं? कोणत्या तरी अभंगामध्ये तुम्हाला दिसलं का की या संतांनी स्वतःला संत म्हटलं? असं कधीच होणार नाही. पण आजकाल आपण पाहतो ना, स्वतःला ईश्वर म्हणून समजतात. या अशा गुरूंपासून सावध राहा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. जय जय रघुवीर समर्थ.